अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या स्फोटात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका दुचाकीमध्ये असलेल्या स्फोटक पदार्थांचा अचानक स्फोट झाला। स्फोट इतका तीव्र होता की दुचाकी तब्बल 50 फुटांपेक्षा अधिक उंच हवेत उडाली आणि हवेतच आणखी एक स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। या भीषण स्फोटानंतर परिसरात काही काळ प्रचंड धुराचे लोट पसरले होते। मोठा आवाज आणि धुराचे ढग यामुळे औरंगपूर फाटा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तसेच बॉम्ब शोध पथक आणि फॉरेन्सिक विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत। स्फोटाचे नेमके कारण काय, दुचाकीमध्ये स्फोटक साहित्य कसे आले आणि यामागे कोणाचा सहभाग आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तपास पूर्ण झाल्यानंतरच स्फोटामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे। आबासाहेब मंडलिक, स्वराज्य माझा न्यूज, अकोले, अहिल्यानगर। आज दुपारी औरंगपूर फाट्याजवळ एक दिलीप उत्तम ताजने आईसाम औरंगपूर गावाकडे जात असताना त्याच्या ताब्यामधील स्फोटक पदार्थ त्याचा स्फोट झालेला आहे आणि त्यामध्ये तो जखमी झालेला आहे। प्राथमिकदृष्ट्या माहिती अशी आहे की सदर इसम हा दिलीपचा वापर मासेमारीसाठी वापरतो। या प्राथमिक माहितीनुसार सध्या फिर्याद दाखल करण्याचे काम चालू आहे। सदर ठिकाणी आमच्या एक्सपर्ट टीम यांनी व्हिजिट दिलेली आहे आणि आवश्यक ते नमुने गोळा केलेले आहे। या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई यामध्ये केली जाईल।